विश्व पर्यावरण दिवस के अवसर पर वृक्षधरा फाउंडेशन की ओर से शहर में जागरूकता रैली निकालकर पेड़ लगाओ पेड़ बचाओ का संदेश दिया गया। फाउंडेशन के सदस्यों ने लोगों से अधिक वृक्षारोपण करने और पर्यावरण संरक्षण में भागीदारी निभाने की अपील की। इस दौरान सदस्यों ने कहा कि दुनिया के सबसे अधिक तापमान वाले शहरों में भारत के कई शहर शामिल हैं और लगातार बढ़ते तापमान का एक बड़ा कारण अंधाधुंध पेड़ों की कटाई है। इसलिए विकास के नाम पर हो रही वृक्षों की कटाई को रोकना समय की सबसे बड़ी आवश्यकता है। रैली में शामिल कुछ सदस्यों ने ऑक्सीजन मास्क पहनकर लोगों को यह संदेश देने का प्रयास किया कि यदि पेड़ नहीं बचाए गए तो आने वाले समय में शुद्ध ऑक्सीजन के लिए भी संघर्ष करना पड़ सकता है। इस अनोखे प्रदर्शन ने लोगों का ध्यान अपनी ओर आकर्षित किया। हरे रंग की टी शर्ट पहनकर निकले वृक्षधरा फाउंडेशन के सदस्यों ने शहर के विभिन्न इलाकों में पर्यावरण संरक्षण से जुड़े बैनर और संदेशों के साथ रैली निकाली। उन्होंने कहा कि एक ग्रीन सिटी ही स्वस्थ और सुरक्षित भविष्य की गारंटी है। फाउंडेशन ने प्रशासन से भी अपील की कि विकास परियोजनाओं के नाम पर सैकड़ों वर्ष पुराने पेड़ों की कटाई पर गंभीरता से विचार किया जाए और पर्यावरण संरक्षण को प्राथमिकता दी जाए। सर, विषय असा आहे की तुम्ही जर बघत असाल तर पूर्ण देशामध्ये आपल्या जगातून 30 शहर अशी आहेत जी सगळ्यात जास्त तापमान आपल्या भारतामध्ये आहे। वरून काय होत चाललंय, विकासाच्या नावाखाली झाडांची कत्तल होत चाललेली आहे। तुम्ही बघत असाल नागपूर ते गोंदियापर्यंत आणि गोंदिया ते बालाघाटपर्यंत हजारो झाडं जी आहेत ती 100 वर्ष जुनी होती आणि त्यांना कापली गेली आहेत। आमचा विकासाला विरोध नाही, विकास आणि पर्यावरण ह्या दोन्ही एक नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यांचा समतोल राखूनच हे सर्व प्लॅनिंग केली पाहिजे। पण आम्ही बघतोय की आपल्या सरकारचं प्लॅनिंगच नाही आहे। त्यांनी रोड बनवला पण रोडच्या बाजूला 5 फीटची जागा सुद्धा सोडली नाही जिथे नवीन झाडे लावली जातील। 6 फीट जी आहेत ती देशी झाडं लावायला पाहिजेत, पण हे लावतात डिवायडरमध्ये शोपीस झाडं आणि त्या डिवायडरच्या खाली जागा पण नाही आहे जेणेकरून ती जी जडं आहेत मुळं आहेत ती आत जातील। खाली अगं सगळं कॉन्क्रिटीकरण आहे, तुम्ही झाडं लावणार कुठं? म्हणजे तुम्ही विकासासाठी रोड बनवत आहात पण जे जाणारे लोक आहेत त्यांना सावली कुठून आणणार तुम्ही? म्हणजे तुम्ही विकास देताय पण त्यासोबत एक गरम सडक पण देताय। आम्ही ही जी रॅली काढलेली आणि हा जो आज सुरू आहे हे शेवटचा मुद्दा आहे। याच्या अगोदर आम्ही NHAI ला पत्र लिहिलं आहे, माननीय जिल्हाधिकारी साहेबांना वारंवार विनंती केलेली आहे निवेदनद्वारे की तुम्ही या टेंडरवर लक्ष ठेवा आणि झाडं लावण्याचा आम्हाला होकार मिळाला। NHAI ने पण म्हटलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी पण म्हटलं की झाडं लावली जातील, पण आज आम्ही बघतोय की झाडं लावण्यासाठी जागाच नाहीये 5 फीटची। तुम्ही झाडं लावणार कुठं? डिवायडरच्या मधात लावणार, तिथं पण जागा नाही आहे। म्हणजे हा फक्त लोकांसोबत आणि पर्यावरणासोबत खेळ सुरू आहे, जेणेकरून टेंडरवाले लोक काय करतील? टेंडरवाले लोक आपलं प्रॉफिट घेऊन निघून जातील, जिल्हाधिकारी झाले त्याच्यानंतर वेगवेगळे अधिकारी त्यांच्या बदल्या होऊन जातील। विषय तिथल्या तिथंच राहील आणि मरणार फक्त ही सामान्य जनता। ज्या पर्यावरणाचं जे होत आहे ना आणि जे रोडच्या बाजूला झाडं कापली जात आहेत, नुकसान आमचं आहे, या मोठमोठ्या अधिकाऱ्यांच्या नेत्यांचं किंवा सरकारचं नाही आहे याच्यामध्ये। सर, आज पर्यावरण दिवसाच्या निमित्त आम्ही सरकारची मागणी करतो की जे मोदी सरकार आज देशामध्ये विकास तर करत आहे, आज हायवे बनत आहे, सर्व आहे, पण 100वर जुने 80वर जुने झाडं कापत आहेत आणि त्याऐवजी काही त्यांचे झाडावर लक्ष नाही आहे। पूर्ण हायवेवर एकही झाड नाही आहे। आमची एवढीच मागणी आहे की सरकारने झाडे कापलं विकासाकरता ते बरोबर आहे, पण झाडं पण तेवढे पटीने लावल्या पाहिजे आणि एक नियम आणले पाहिजे। लोक करोडोचे लाखोचे घर बनवतात, इलिगल घर बनवतात, पण एक झाड नाही लावत, तर गव्हर्नमेंटने त्यांना 2च्या जागी 4 मजली घर बनवू द्यायला पाहिजे, पण एक झाड त्यांच्या प्लॉटमध्ये किंवा प्लॉटच्या समोर त्यांच्या घराच्या समोर असलंच पाहिजे, असं नियम आणले पाहिजे। आणि ज्यांनी हे नियम नाही पाळलं त्यांना 10 पट गुन्ह्याने त्यांच्याशी घर टॅक्स घेतले पाहिजे, हे आमची सरकारची मागणी आहे। आम्ही कित्येकदा कलेक्टरला कंप्लेंट केलं, तिथून म्हणतात की हे आम्ही करून घेऊ, पण आता जवळपास 3 वर्ष झालेलं आहे, याच्या कलेक्टर ऑफिसमधून पण रिप्लाय आलेलं नाही आहे। त्याकरता आम्ही फक्त हे एक प्रेमपूर्वक हे आंदोलन सुरुवात केलेली आहे। आता काही लोकांनी केल्याने नाही होणार, सर्व व्यक्तींचे हे नैतिक जिम्मेदारी होत आहे की सर्वांनी एक झाड कमीत कमी लावले पाहिजे आणि त्याला जगवलं पाहिजे।